मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल येतात आणि त्याच्यामध्ये कॉमन प्रश्न असतो की सर आमचा स्कोर आहे ते 177 ते 250च्या मध्ये आहे आणि आम्हाला या महाराष्ट्रामध्ये BAMSसाठी ॲडमिशन हवं आहे आणि तेही सेमी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंटमधून. मित्रांनो, एक गोष्ट ॲनलाइज करा. आपण आपल्या स्वतःचा जो रँक आहे तो या ठिकाणी चेक करणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या रँकनुसारच ॲडमिशन मिळत असतं. त्यामुळं तुम्ही भावनिक होऊन या प्रोसेसमध्ये जर येणार असाल तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी रिग्रेट करावं लागेल. जर तुमचा या पद्धतीनं मार्क असतील तर तुम्हाला महाराष्ट्रात जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी मिनिमम आपल्या महाराष्ट्राची जी मॅनेजमेंट कोट्याची जी फी आहे BAMSची ती कमीत कमी 6 लाखापासून स्टार्टिंग आहे. 6 ते 10 लाखापर्यंत वेगवेगळ्या कॉलेजच्या ज्या फीज आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. आणि जर तुम्ही इतर राज्यामध्ये जाणार असाल तर कर्नाटक राज्यामध्ये तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी मिनिमम 213पेक्षा जास्त मार्क पाहिजे आणि त्यासाठी फी स्ट्रक्चर जे आहे ते 4 लाख रुपये चांगल्या कॉलेजसाठी आहे. मग जे काही इतर कॉलेजेस असतील ज्यांचं काय थोडाफार जो इन्फ्रास्ट्रक्चर किंवा काय क्वालिटीचा प्रॉब्लेम असेल तर ती कॉलेजेस तुम्हाला निगोशिएट करून 3 लाखापर्यंत पण देऊ शकतात. आणि याच्यापेक्षा जर कमी अजून बजेट असेल तुमचं की तुम्हाला वाटतं की सर आम्ही एवढी पण पैसे देऊ शकत नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी 2,05,000पासून स्टार्टिंग फीज होते. पंजाब राज्यामध्ये 2,45,000पासून स्टार्टिंग फीज होते. उत्तराखंड राज्यामध्ये या ठिकाणी साधारण 2,25,000पासून स्टार्टिंग फीज होते. तर तुम्ही याही राज्याचा जर विचार करत असाल तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं कॉलेज मिळू शकतं, तेही पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये. त्यामुळे आपल्या परिस्थितीनुसार आपण जर विचार केला तर नक्कीच तुम्हाला पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये सीट निघून जाईल. मित्रांनो, तुम्ही जर वेट करत बसला आणि तुम्ही जर विचार करत बसला तर या ठिकाणी तुमच्या हातून सीट निघून जाऊ शकते. त्यासाठी तुम्हाला आमच्या कॉन्सलर आप्पा पेजला फॉलो करा. अशाच नवनवीन आम्ही संधी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तुमचं रजिस्ट्रेशनपासून ते सीट अलॉटमेंटपासून ते 5 वर्षाची जबाबदारी इतर राज्यामधल्या मुलांची आम्ही घेत असतो. त्यामुळे त्या ठिकाणी आपली मराठी विद्यार्थी ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणच्या मॅनेजमेंटबरोबर बोलून 5 वर्ष तुम्हाला सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आपल्याकडून शेकडो विद्यार्थी जात असतात बाहेरच्या राज्यामध्येही. पण तुमची परिस्थिती पाहून तुम्ही निर्णय घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही निर्णय घेऊ शकत नसाल तर अजूनही ही वेळ दररोज पुढे जात आहे. त्यामुळे तुमचं 1 वर्ष वाया जाऊ शकतं. त्यामुळे रोज मला फोन करून एकाच गोष्टीची तुम्ही कॉलिंगवरती जर हे त्रास देत असाल तर इथून पुढच्या काळात मलाही कॉल उचलणं खूप कठीण जाणार आहे. कारण आता काउन्सिलिंग ॲक्च्युली सुरू झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे पेड काउन्सिलिंग घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये रिसर्च करणं गरजेचं आहे. त्यांचं कॉलेज चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.